आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात देश-विदेशातील काही व्हायरल बातम्या। कर्नाटकातील एका 17 वर्षाच्या मुलीच्या अनोख्या टॅलेंटनं इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला। ही मुलगी तिच्या दोन्ही हातांनी एकाच वेळेला समान वेगानं काहीही लिहू शकते। इतकंच नाही तर ती एका भाषेत काही लिहित असताना दुसऱ्या हाताने वेगळ्या भाषेतील मजकूर सुद्धा आरामात लिहू शकते। 180 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल होतो। यात 180च्या वेगानं धावत असतानाही ग्लासातील पाणी सांडत नसल्याचं दिसून येत आहे। भूकंपानंतर तुर्कीमध्ये अक्षरशः वाताहत झाली आहे। शहर उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे। भूकंपानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे। यात शहराची अत्यंत भयान अवस्था दिसून येते। बाईक चालवत स्टंट करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होतोय। हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत। व्हिडिओतली मुलगी निष्काळजीपणाने बाईक चालवत असून तिच्या स्टंटमुळे पाठीमागून येणाऱ्या बाईकवरच्या जोडप्याचा अपघात झाला। लवकरच बाजारात फ्लाइंग कार येणार आहे। या कारचा व्हिडिओ समोर आला असून स्वित्झर्लंडमधल्या एका बेकरनं जगातील सगळ्यात मोठ्या केकचा ड्रेस बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं। 131.15 किलो वजनाचा हा सगळ्यात मोठा घालण्यायोग्य केकचा ड्रेस आहे। शिवाय हा ड्रेस परिधान केलेल्या महिलेचा एक व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे। माकडाचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियात पाहत असतो। सध्या माकडाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे। यात एका झाडाजवळ ठेवलेला राम सीतेचा फोटो माकडानं हातात घेतला असून त्याला ते माकड नमस्कार करताना दिसतंय। अनेक लग्न सोहळ्यात आपण वर वधू आपल्याला थिरकताना दिसतात, मात्र एका नवरदेवानं लग्न सोहळ्यात अचानक बंदूक काढून फायरिंग केलं। यावेळेला नवरी आणि लग्नात आलेले वऱ्हाडी चांगलेच घाबरून गेले। ब्राझीलच्या जिओएल एअरलाइन्सच्या विमानात विंडो सीटवरून महिलांमध्ये मोठा वाद झाला। या वादात महिलांनी एकमेकींचे केसही ओढले। या राड्यामुळे विमानाला टेक ऑफ करण्याच्या आधी तब्बल 2 तास उशीर झाला। क्षेत्रातील टॉप 18 बातम्या। अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या चाहत्यांना फिटनेस गोल देत असते। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तिनं अतिशय कठीण अशा योगासनाची एक ओळख करून दिली आहे। दिसायला जितकं सोपं आहे तितकंच करायला कठीण असल्याचं तिनं म्हटलंय। यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला पठाण चित्रपट अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिलला पठाण OTTवर प्रदर्शित होईल। अभिनेता सिद्धार्थ जाधवनं त्याच्या मुलींचा वेड लावलं या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्याची सोशल मीडियात मोठी चर्चा होते। दीपिका नुकतीच मुंबई विमानतळावर पाहायला मिळाली। तिनं परिधान केलेल्या जाड जॅकेटची स्टाईल नेटकऱ्यांना काही पसंत पडली नाही। मुंबईचं हवामान पाहता याची काहीच गरज नाही असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलंय। ऋषभने नुकताच खुलासा केलाय की कांतारा 2 2024 साली प्रदर्शित होणार आहे। यासोबतच कांतारा 2चा सिक्वेल नसून
प्रिक्वल आहे, कारण या भागात चित्रपटाची कथा खूप वर्षांपूर्वीची असणार आहे असं सूतोवाच ऋषभ शेट्टीनं केलंय. कंगना स्टेटसद्वारे तिचा राग काढत असते. दरम्यान कंगनानं पुन्हा एकदा बॉलिवूडच्या माफियांच्या विरोधात आवाज उठवलाय. कॅमेरा घेऊन पाठलाग करणारे हे लोक सुधारले नाहीत तर घरात घुसून मारेन असा धमकीवजा इशारा कंगनानं दिला आहे. सुपरस्टार रजनीकांतचा कोलामाऊ कोकिला आणि डॉक्टर फेम नेल्सन दिलीप कुमार यांच्या आगामी जेलर चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटातल्या स्टारकास्टमध्ये सहभागी असून अभिनेत्याचा फर्स्ट लुक समोर आलाय. घोडा या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट घोडा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. अभिनेता अनुपम खेर यानं दिल्लीमध्ये रिक्षानं प्रवास केला. आयत्या वेळेला ड्रायव्हरनं चुकीच्या ठिकाणी सोडल्यानं रिक्षानं जावं लागल्याचं त्यानं म्हटलं. मात्र हे चित्रपटाचं प्रमोशन असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली. अक्षय कुमारनं ट्विटरवर एक प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला. यात अक्षय भारताच्या नकाशावर चालताना दिसतोय, त्यामुळे नेटकऱ्यांनी अक्षयवर निशाणा साधला. आमच्या भारताचा थोडा तरी आदर कर कॅनेडियन कुमार अशा कमेंट त्यानं दिल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात पाहुण्यांसाठी खास पंजाबी आणि राजस्थानी पदार्थ असणार आहेत. यासाठी 8 प्रकारच्या दाल बाटी चुरमा, 20 प्रकारचे गोड पदार्थ, चायनीज, थाई आणि कोरियन पदार्थांची मेजवानी असणार आहे. सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न जैसलमेर इथल्या पॅलेसमध्ये शाही थाटात होत आहे. यासाठी पॅलेसचा आकर्षक सजावट करण्यात आली. दरम्यान पॅलेसमधील एक खास व्हिडिओ समोर आला. यात शाही लग्नाचा थाट पाहायला मिळतोय. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नातील इतर कार्यक्रम सुरू झाले असून अशातच त्या दोघांचा एकत्रित डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या धुमाकूळ घालतोय. मात्र हा व्हिडिओ त्यांच्या लग्न सोहळ्यातल्या कार्यक्रमातला नसून त्यांच्या जवळच्या मित्राच्या लग्नातला असल्याचं नंतर स्पष्ट झालंय. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी एक दोन नव्हे तर तब्बल 150 पोशाख डिझाईन केले. यातील काही ड्रेस सिद्धार्थ कियाराचे असून त्यांच्या कुटुंबियांचे ड्रेस देखील मनीष मल्होत्रानं डिझाईन केले आहेत. घटस्फोटाच्या नंतर अभिनेता इम्रान खान दाक्षिणात्य अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन सोबत दिसला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं असून इम्रान आणि लेखा एकमेकांना डेट करतायत का असा प्रश्न चाहते उपस्थित करतायत. संगीत क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या ग्रामी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात लोकप्रिय पॉप गायिका बियॉन्से नॉलेस, भारतीय संगीतकार रिकी केज, टेलर स्विफ्ट आणि नवविवाहित जोडपं जेनिफर लोपेज आणि बेन ॲफ्लेकनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळेला अनेक कलाकारांनी खास लुक मध्ये या सोहळ्याला हजेरी लावली होती. ग्रॅमी पुरस्कार 2023 मध्ये बियॉन्सेनं ग्रॅमीच्या इतिहासातील सर्वाधिक पुरस्कार घेणारी गायिका म्हणून मान पटकावला. 31 पुरस्कार जिंकलेले सर जॉर्ज सोल्टी यांना मागे सोडत तिनं आतापर्यंत 32 पुरस्कार जिंकले आहेत. भारतीय संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. 65व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात रिकी केज यांना त्यांच्या डिव्हाइन टाइड्स या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट इनसर्व्हिव्ह अल्बम या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला. आणि आता काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेऊया. दक्षिण तुर्कीमधील कहरामान मारा या प्रांतातील
एल्बिस्तान जिल्ह्यात 7.6 रिश्टर स्केलच्या जबरदस्त भूकंपाची नोंद झाली आहे. हा भूकंपाचा या भागाला बसलेला दुसरा मोठा धक्का आहे. भारतीय लष्करानं कुपवाडामधल्या बडाखेत गावातून एका गर्भवती महिलेची सुटका केली. सैनिकांनी या महिलेला स्ट्रेचरवर सुमो पुलाजवळ 5 किलोमीटरपर्यंत नेलं, जिथे एक रुग्णवाहिका उभी होती. महिला आणि तिचा मुलगा दोघंही आता सुखरूप आहेत आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे. गुगल, ॲमेझॉन आणि फिलिप्स पाठोपाठ आता डेल सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. डेल आपल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या पैकी 5% कर्मचाऱ्यांची म्हणजे 6,650 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. पंजाबच्या जेलमध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी मोनू डांगरकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसंच मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सुद्धा त्याच्याकडे सापडलेत. आता त्याच्यावर पुन्हा एकदा कारवाई होणार आहे. अर्थसंकल्पातील घोषणा शेतकऱ्यांच्यापर्यंत नेण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजप देशव्यापी मोहीम सुरू करतोय. वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेत 1 लाख गावांमध्ये पदयात्रा काढून 1 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलंय. आसामच्या सोनितपूरमध्ये एका वाहनातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी एका महिलेसह 3 जणांना अटक करण्यात आली. बारामुल्लामध्ये दरड कोसळल्यानं बारामुल्ला उरी रस्ता नेटवर्कवर एटीएसनं सगळ्यात मोठी कारवाई केली. एटीएसनं पीएफआयच्या 100पेक्षा अधिक सदस्यांना नोटिसा बजावल्यात. एटीएसनं 50 प्रश्नांची एक यादी तयार केली असून पीएफआयशी संबंधित सगळ्यांची कसून चौकशी केली जाते, तर काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आले. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबानं केली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान हाणामारीची घटना घडली. यावेळेला गोलंदाजांच्याकडून फलंदाजाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत खेळाडूंना समज दिल्यानं वाद निवळलाय. कोलकात्यातील रवींद्र सदन इथल्या एका टायरच्या शोरूमला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मोठ्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आली. सिरियामध्ये भूकंपाच्यामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाले. तिथल्या ढिगाऱ्याच्या खाली नागरिक अडकले, त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. गाझियाबादमध्ये गोडाऊनला भीषण आग लागली. युक्रेनच्या आण्विक पायाभूत सुविधा धोक्यात आणणारी रशियाची कृती रशियाच्या आण्विक उद्योगावर जागतिक निर्बंध आणण्यासाठी पुरेसं कारण आहे, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलंय. पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी लष्करी पुरवठ्याच्या स्वरूपात युक्रेनला भरपूर पाठिंबा दिला. युक्रेनला अद्याप विमानं मिळालेली नाहीत, पण ती युक्रेनकडे येत असल्याचं युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझ्कोव्ह यांनी रविवारी सांगितलंय. लष्कराच्या मीडिया सेंटरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. लेपर्ड टँकवर युक्रेन सैन्याचं प्रशिक्षण सोमवारपासून प्रशिक्षण मैदानावर सुरू होईल असंही त्यांनी सांगितलंय. जर्मन रणगाड्यांसोबत प्रशिक्षण घेतल्यानंतर युक्रेनचे सैनिक वाहनांसह युक्रेनला परततील. कॅनडाकडून आतापर्यंत रणगाड्यांची संख्येची माहिती जारी करण्यात आलेली आहे. युक्रेनचे राजकारण्यांच्या जवळपास 500 मालमत्तांचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलेलं आहे. या मालमत्तांमध्ये अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि मनोरंजन केंद्रांचा समावेश आहे. युक्रेनला नफा करून देणाऱ्या कंपन्यांना रोखणं हे या निर्णयामागील कारण असल्याचं क्रिमियाच्या राज्य परिषदेचे अध्यक्ष व्लादिमीर कॉन्स्टेंटिनोव्ह यांनी स्पष्ट केलंय. युक्रेनमध्ये ताब्यात घेतलेले भाग युक्रेनियन सैन्यापासून वाचवण्यासाठी रशियन सैनिक अतोनात प्रयत्न करतायत. रशियन सैनिक युक्रेनच्या लष्करी तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करतायत. पेरूचे राष्ट्राध्यक्ष दिना बोलोआर्ते आणि संसद सदस्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलनं सुरू आहेत. लिमामध्ये आंदोलक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
कुस्कोमध्ये सुद्धा सरकारविरोधी आंदोलनं करण्यात आली, जिथं लोकांनी मुख्य रस्ते अडवत वाहतूक ठप्प पाडली होती. 2023च्या अखेरीस अध्यक्षीय आणि काँग्रेसच्या निवडणुका पुढे आणण्यासाठी बोलुआर्ते यांनी सादर केलेला प्रस्ताव शुक्रवारी संविधानावरील संसदेच्या विधी समितीनं रद्द केला. पेरूमध्ये राष्ट्राध्यक्ष दिना बोलुआर्ते यांच्या विरोधामध्ये नागरिकांची आंदोलनं सुरूच आहेत. पेरू शहर कुस्को हे नेहमी खरं तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गजबजलेलं असतं, पण पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कास्तिलो यांच्या डिसेंबरमध्ये झालेल्या महाभियोगानंतर इथलं वातावरण कमालीचं बदललंय. इथले रस्ते आता शांत दिसत आहेत. परदेशी नागरिकांना दूर ठेवल्यामुळे इथल्या रस्त्यांवर आता शुकशुकाट दिसतोय. काश्मीर एकता दिनाच्या निमित्तानं रविवारी कराचीमध्ये शेकडो नागरिकांनी रॅली काढली होती. काश्मीर ही पाकिस्तानची रक्तवाहिनी आहे असं बॅनर रॅलीचं आयोजन करणाऱ्या जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. त्यांनी पाकिस्तानी आणि काश्मीरी झेंडे देखील सोबत घेतले होते. सगळ्या मानवाधिकार संघटनांनी काश्मीरींना पाठीशी घातलं पाहिजे. प्रत्येकानं भारतीय क्रूरतेच्या विरोधात एकजूट व्हायला हवं. आजच्या काश्मीर एकता रॅली ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात राजकीय क्षेत्रातील टॉप 18 बातम्या. पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. हा डमी अर्ज भरला असल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये आमची स्टार प्रचारक जनता आहे. जनता दोन्ही जागा आम्हाला निवडून देईल अशी खात्री आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. अहमदनगरमधल्या शेतकरी मेळाव्यात बुवाबाजीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं, ज्यामुळे उपस्थित सगळ्यांनाच हसू अनावर झालं. तुम्ही नखाला नख कशाला घासता? बाबांनं सांगितलं म्हणून करता. बाबांनं सांगितलं नखाला नख घास. मी केलं, पण माझे सर्व केस गेले. नवीन केस यायचं नावच नाही, नाईक यांनी म्हटलंय. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपनं शक्तीप्रदर्शन केलं. या रॅलीमध्ये अश्विनी जगताप यांची मुलगी ऐश्वर्या, दीर शंकर जगताप आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिलंय. टिळकांच्या घरात उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का? त्याचबरोबर आम्ही चिंचवडमध्ये जगताप यांच्या घरातलाच उमेदवार दिला, मात्र तरीही चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणूक का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे आणि शिंदे पक्षाचे आमदार एकमेकांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. राजकीय मतभेद असले तरी आमची मैत्री जुनी आहे आणि ती कायम आहे असं संजय राठोड म्हणाले. शहापूरमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र परिषदेत शिक्षकांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. डान्स करणाऱ्या शिक्षकांवर शिक्षणाधिकारी काय कारवाई करणार असा प्रश्नही उपस्थित होतोय. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.